सायकोलॉजी म्हणजे मानवी मन आणि वर्तनाचा सायंटिफिक स्टडी असून व्यक्तीच्या भावना, विचार, सामाजिक व्यवहार आणि मानसिक प्रक्रियांचा सखोल मागोवा घेणारे शास्त्र आहे. आता पाहूया सायकोलॉजी म्हणजे काय. नमस्कार, मी अश्विनी काळे. सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र हा शब्द ग्रीक भाषेतील सायके म्हणजेच मन, आत्मा या शब्दांपासून तयार झाला आहे. सुरुवातीला मानसशास्त्राला आत्म्याचा अभ्यास अशी व्याख्या दिली होती, पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता मानसशास्त्र मानवी मन, बोध, वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास मानला जातो. खूप लोक सायकोलॉजीबद्दल बोलताना कन्फ्यूज होत असतात. ते सायकोलॉजी, सायकॅस्ट्री आणि न्यूरोलॉजी यामध्ये कन्फ्यूज होतात. आता आपण पाहूयात हे तिन्ही कसे वेगवेगळे आहेत. आपण अगोदर पाहिले आहे की सायकोलॉजी हा मेंदू आणि वर्तनाचा सायंटिफिक स्टडी आहे. सायकोलॉजिस्ट मोस्टली बोलून काउन्सलिंग करून काम करत असतात. तसेच सायकॅस्ट्री ही एक मेडिकल फील्ड आहे, जिथे डॉक्टर मेंटल हेल्थ डिसऑर्डर्सवर ट्रीटमेंट करत असतात. म्हणजे जे मेंटली स्टेबल नसतात त्यांना डॉक्टर मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. तसेच जी न्यूरोलॉजी फील्ड असते ती ब्रेन आणि नर्वस सिस्टीमवर काम करत असते. न्यूरोलॉजिस्ट जे असतात ते फिजिकल ब्रेन डिसऑर्डरवर काम करत असतात, जसे की स्ट्रोक आणि एपिलेप्सी. या तिन्हींचा वेगवेगळा इम्पॉर्टन्स आहे. पण सायकोलॉजी ही माइंड आणि बिहेवियरवर फोकस करत असते. प्रश्न असा असतो की आपण सायकोलॉजीचा अभ्यास का करावा. याच्या मागे एक सिंपल रिझन आहे, ह्युमन क्युरिओसिटी. माणूस हा नेहमी स्वतःला, दुसऱ्यांना आणि पूर्ण जगाला समजून घेण्यासाठी क्युरियस राहिला आहे. आपल्याला स्वतःच्या इमोशन्सला समजून घ्यायचे आहे आणि हेही समजून घ्यायचे आहे की दुसरं लोक असं का बिहेव करत असतात जसं ते वागत असतात. चला आपण पाहूयात काही एक्झाम्पल्स घेऊन सायकोलॉजी कशी काम करते. आपण काही गोष्टी ध्यानात ठेवतो आणि काही विसरून जातो. मेमरीची प्रोसेस समजून घेतल्याने आपण जाणून घेऊ शकतो की आपल्याला कशा प्रकारे आपल्या मेंदूला ट्रेन करायचे आहे, ज्यामुळे आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनला खूप काळापर्यंत ध्यानात ठेवू शकतो. कधी तुम्ही नोटीस केले का की एकाच सिच्युएशनमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. सायकोलॉजी आपल्याला हे समजण्यास मदत करते की आपण कशा प्रकारे आपल्या इमोशन्सला कंट्रोल करू शकतो आणि दुसऱ्यांच्या इमोशन्सला कशा प्रकारे समजून घेऊ शकतो. काही वेळा आपण आपल्या फायद्यासाठी काही डिसिजन्स घेतो. ते काही वेळेस बरोबर देखील असू शकतात आपल्यासाठी आणि काही वेळेस चुकीचे सुद्धा असू शकतात. सायकोलॉजी हे स्टडी करते की आपण डिसिजन्स कसे घेतो आणि त्याला इम्प्रूव्ह कशा प्रकारे करू शकतो. सायकोलॉजी हा फक्त सब्जेक्ट नाही, तर हा एक टूल आहे जो आपल्या डेली जीवनाला बेटर बनवू शकतो. आपण आपल्या इमोशन्सला समजून मॅनेज करू शकतो आणि बेटर रिलेशनशिप बनवू शकतो आणि आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे डिसिजन घेताना विचार करून घेऊ शकतो. सायकोलॉजीचा इतिहास. मानसशास्त्राची सुरुवात ही तत्त्वज्ञानातून झाली. प्राचीन ग्रीक विचारवंत प्लेटो आणि एरिस्टॉटल यांनी स्मरणशक्ती, मन आणि वर्तन या विषयांवर विचार मांडले. रेने डेस्कार्टिस यांनी मन आणि शरीर हे वेगळे आहेत अशी कल्पना दिली. जॉन लॉक यांनी मन हे रिकामं पाटी आहे, ते अनुभवांमुळे ते घडत असतं असे मत मांडले. त्यांनी इंट्रोस्पेक्शन नावाची पद्धत वापरली, म्हणजे व्यक्तीने आपले विचार, भावना आणि अनुभव याचे स्वतः निरीक्षण करणे. विल्यम वुंड चेतना कशापासून बनलेली आहे यावर अभ्यास करत होते, पण विल्यम जेम्स यांनी चेतना कशासाठी उपयोगी आहे, तिचे कार्य काय आहे यावर भर दिला. याला आपण फंक्शनॅलिझम म्हणतो. दी प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. विल्यम वुंड यांना फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी म्हटलं जातं. वुंड यांनी सायकोलॉजीला स्वातंत्र्य शास्त्र म्हणून ओळख मिळवून दिली. 1879 मध्ये लेप्झिग युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पहिली सायकोलॉजी लॅबोरेटरी सुरू केली. त्यांच्या रिसर्चचा विषय होता कॉन्शियसनेस.
सिगमंड फ्रायड यांनी सायकोअनालिसिस ही नवीन उपचार पद्धत मांडली. त्यांनी अनकॉन्शियस माइंड या संकल्पनेवर जास्त भर दिला. व्यक्तिमत्वाची आयडी, इगो, सुपर इगो ही रचना त्यांनी स्पष्ट केली. द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. मॉडर्न सायकोलॉजी. आज सायकोलॉजी ही केवळ कॉन्शियस किंवा अनकॉन्शियस माइंड यापुरती मर्यादित राहिली नाही. सायकोलॉजी ही आता मानवी विचार, भावना, वर्तन आणि सामाजिक परस्पर संवाद यांचा सायंटिफिक स्टडी बनली आहे. मॉडर्न सायकोलॉजीमध्ये संशोधन, प्रयोग, न्यूरोसायन्स, औषधोपचार, थेरपी अशा अनेक शाखांचा समावेश आहे. पूर्वीची सायकोलॉजी ही फक्त कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड समजून घेण्यापुरती मर्यादित होती. पण आजची सायकोलॉजी ही मेंदूतील विचार, भावना, वर्तन आणि सामाजिक जीवन या सगळ्यांचा वैज्ञानिक अभ्यास करते. म्हणूनच सायकोलॉजी आज प्रत्येकाच्या जीवनात उपयुक्त ठरत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.